आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या आरोपी शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद. ₹20,25,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत. ₹20,52,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत. तेलंगणा राज्यातील एक इसमाला गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 1 दामोदर निवासमधील रहिवासी प्रकाश दामोदर वानकर यांची घरातील रोख रक्कम ₹15,80,000 चोरीस गेले बाबत सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे व त्यांचे तपास पथकांनी घटनास्थळी व आजूबाजूच्या परिसरात तांत्रिक तपास करून दिनांक 1 जानेवारी रोजी परराज्यातील व्यक्ती मौलाना साहेब दुधेकुला वय 29 वर्षे, व्यवसाय गॅरेज, राहणार 135 नरसापूर, तालुका मरपल्ली, जिल्हा विकाराबाद, राज्य तेलंगणा यास ताब्यात घेतले. मौलाना साहेब दुधेकुला याचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याजवळील स्विफ्ट कार क्रमांक AP 36AH 8837 मधून रोख रक्कम तसेच नमूद घरातील इंटरनेट राउटर व गुन्ह्याकामी वापरलेली नमूद कार असा एकूण ₹20,52,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मौलाना साहेब दुधेकुला याच्या विरुद्ध हैदराबाद या ठिकाणी देखील मोटारसायकल चोरीचे देखील गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, राहुल तोगे, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे, सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व